एका मुलाचा जॉमेट्रीचा प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्हाला कोणालाच कळलं नाही. मग ते बार्गेनिंग करायला जायला आपल्याला तर कळलं पाहिजे काय लिहिलंय, किंवा यांनी बरोबर लिहिलंय की चूक लिहिलंय का अर्धवट बरोबर लिहिलंय, कळलं नाही कोणालाच. म्हणजे मी होतो आणि अजून 2 जण होते आणि माझे सिनियर होते आणि फार प्रसिद्ध म्हणजे DJ व्यंकटाचल हे ज्यांचं जगभर पुस्तक वापरतात गणित ऑलिम्पियाडला, असे होते. सगळ्यांनी वाचलं, डोकं फोडलं, रात्रभर बसलो, काय कळेना यांनी लिहिलंय काय यांनी. मग ठीक आहे म्हणलं, तो तपासणारा काय म्हणतोय बघू. त्याने जर 7 देऊन टाकले तर कशाला काय बोला, चाकली मोठ. तिथे गेल्यावर ते म्हणले 0 मार्क्स. कारण त्यांनी 5-6 वेळी लिहिल्या होत्या फक्त. ते म्हणले नो सोल्युशन. तर आम्ही म्हटलं की नाही वाय 0. तर लक्षात आलं की त्यालाही कळलं नव्हतं, कोणाला सोल्युशन कळलं नव्हतं, कोणालाही कळलं. ते म्हणले नाही इट इज नॉट, म्हणजे मग आम्ही आमच्या लक्षात आलं लगेच. म्हणलं प्लीज टेल व्हॉट इज मिस्टेक. म्हणजे वी विल ऍक्सेप्ट इफ यू आर गोइंग टू गिव्ह 0 मार्क्स, आम्हाला चूक काय सांगा, काय काय चुकलं. मग ते काय कळलंच नव्हतं ते काय सांगणार. मग काय झालं, तो पेपर एक्सपर्ट्सकडे गेला आणि रशियातले 2 जॉमेट्रीतले एक्सपर्ट त्या पेपरांवर बसवले. कोणालाच का. मग ते 2 जण, त्यातल्या एक ज्या मॅडम होत्या त्यांनी पूर्वी फुल स्कोर केलेला होता IIM मध्ये, हो, त्या आणि अजून एक रशियन मॅथमॅटिशियन होते जॉमेटर, त्यांनी तो पेपर पाहिला. त्यांनी ते सगळं नीट सगळं लिहून काढलं. ते म्हणले 7 मार्क्स. 7 मार्क्स का? तर त्या मुलांनी MSc ला असणाऱ्या प्रोजेक्टिव्ह जॉमेट्री असा विषय, त्या प्रोजेक्टिव्ह जॉमेट्री मधल्या आयडियाज वापरल्या होत्या. पण लिहिताना ते लिहिलं होतं की बाय युझिंग प्रोजेक्टिव्ह दिस दे. तो काय कोणाला, ते म्हणले यांनी असं असं वापरलंय. त्यांनी आम्हाला सोल्युशन समजून सांगितलं आपल्याच विद्यार्थ्याचं. असे पण अनुभव येतात.